जर एक सांगायचं म्हटलं तर तिचे जर रक्त वगैरे असतील तर घ्या. तुमच्या मते किती दिवसात त्याचा निर्णय आला पाहिजे किंवा समोर समोर वगैरे चेक केलं पाहिजे का, असं काय वाटतंय? हा, ते चेक करणार ना, ते समोर समोर चेक करावा. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यतप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा. म्हणजे हे नाही व्हायला पाहिजे आपलं काय नाही का, आपलं हे समोर समोर काय असेल ना, तुम्ही 1-2 तास लागले ठीक, आणि येणार काढून ते वरती हे करणार, काहीतरी दबाव असणार, काही गोष्टी ह्याला हे करा ते करा, ती गोष्ट ती होणार आणि 100% होणार. बघा तुम्ही केलं तर ठीक आहे, नाही होणार काय, पण तसं जर काय झालं तर तसं होणार. ते माहिती आहे का, माझ्या असं येतोय की जर सपोज डोपिंग टेस्ट मध्ये जर आपण चाचणी आजच्या मैदानात केली आणि 4-5 दिवसांनी जर बैल पाहायला आला, त्यावेळी त्यानं गट काढला, सेमी काढला, मग त्यावेळी पण तिने टेस्ट करणार, काय वाटतं त्याच्याबद्दल? कसं आहे की आज रक्त काढलं तर उद्या पण काढतील का माणसं, किंवा मग किती दिवसातून एकदा त्यांनी डोपिंग टेस्ट केली पाहिजे, किंवा अंगात रक्त नको राहिलाय, आपण एवढी जपायची खायची, त्यांच्या मानाने इंजेक्शन घालायची, बरोबर आहे का, थोडीच येतावा म्हणजे तरी ठीक आहे. ते 5-6 महिन्यांनी आम्ही बैल सांभाळायचे, एवढे 6-7 लाख रुपयाची बैल घ्यायचे, तुम्हाला रक्त जर काढून द्यायचे आम्ही कंटिन्यू कधी 6 महिन्यांनी 2-4 महिने ठीक आहे ना, डोपिंग टेस्ट चेक करायची. चेक करा ना, असं नाही की आम्ही म्हणत नाही चेक करा, चेक करा तुम्ही समोरासमोर चेक करायची. कधी गोट्या मैदानात आलं ना, मैदानात जर घेतलं तरी लगेच तुम्ही रिपोर्ट दाखवा त्याचा, मग त्या गोष्टी ठीक आहे. असं नाही की आम्ही आमच्याच बैलांचं घेऊन सगळ्यांच्याच बैलांचं म्हणतोय आम्ही, प्रत्येकाला वाटायचं की हा दुसऱ्या बैलाबद्दल आमच्या बैलाबद्दल, असं काय नाही. म्हणजे हा निर्णय बैलगाडी संघटने हा घेतला तर योग्य निर्णय, 100% खरं हा निर्णय. म्हणजे ह्याच्यात काय झालंय की काही लोकांचं असं म्हणणं आहे की जी बैल कधी उदयास चालणार, जी बैल कधी गट पण निघाला नाही, ती बैल इंजेक्शन. आता ज्या बैलांना गट निघाला, सेमी निघाला, डोपिंग टेस्ट निघले ना, ते नुसतंच उडायला लागला प्रत्येकावर, घ्या घ्या नुसतं. प्रत्येक ग्रुपला मेसेज आहे, ज्याला गुलाल नाही तो कसा असं एवढा हवेत चाललाय, करा चेक करा चेक. अरे हो, त्याला माहिती आहे ना काय कोणाचं कशी पाळते ते, तर त्याला माहिती आहे कसा संयम ठेवला त्यांनी, कसं किती कष्ट घ्या. तुमच्यात कष्ट करायचे ताकद, तुमची हिंमतच नाही बैल पळवायची, त्याच्यामुळे तुम्ही उगाच बोलताय पुढच्या गोष्टी, कुठल्या ज्या गोष्टी त्या काही गोष्टी आहेत. नुसतं माणूस ज्याला 2-3 नंबरचं बैल आहे ना, त्याला काय गावा नाही ना, प्रत्येक जण असंच करायला लागलाय, उठसूट टाकतोय, ग्रुपवर मेसेज टाकतोय. आता तुम्ही एक दुसरं काय सांगशील की म्हणजे डोपिंग टेस्ट बद्दल संघटन डोपिंग घेतलं पाहिजे का, ज्या आयोजकांनी डोपिंग घेतलं पाहिजे का, जे कोण गटाला गाडी सेमीला गाडी लागल्यानंतर जे ऑब्जेक्शन घेतात त्यांनी डोपिंग घेतलं पाहिजे? तुमचं काय मत आहे? कमिटीने डोपिंगचा निर्णय म्हणजे चेक केला पाहिजे, नाही तर उठसूट कुणी बिल आणि बैल चिकन दाखवा, बैल द्या माझ्या रक्त आपलं रक्तगट काढून, असं नाही व्हायला पाहिजे. जो कमिटीवरून 4-6 महिने निर्णय घेईन ते ठीक आहे, नाही तर मग आयोजक काय प्रत्येक महिन्याला बोलून करा चेक, म्हणजे असं नाही झालं पाहिजे. बरं, म्हणजे तरी साधारण किती वेळात घेतला पाहिजे वगैरे तुम्हाला काय असं वाटतं? म्हणजे आज जर डोपिंग टेस्ट आपण तिघांची केली तर ह्याच्यानंतर परत कधी केली पाहिजे? आपणच बाकी आपलं हे करतो, आपण रक्त दान वगैरे करतो, वर्षाने 6 महिन्यांनी करतो आपण दान, बरोबर. कसं आहे ना, मग बैलांचं काय रक्त काय ते काय थोडंच काढून नाही घेणार आपण, एवढं बैलांना जेव्हा पाळलं इकडे जपतोय, तुम्ही जर त्यांचं रक्त घेणार. मग 18 तारखेला मैदान वगैरे होणार आहे, 16 तारखेला तर मला वाटतं की सोन्या आणि पिस्टन 100% पाळताना दिसेलच आपल्याला दोन्ही पण. 18 तारखेच्या मैदानात आता विलास परावांनी सांगितलंय की म्हणजे त्या मैदानात जे पण कुठले बैल असतील त्यावेळी आम्ही तिथं डोपिंग टेस्ट, आम्हाला ज्या बैलावरती शंका येतील त्या बैलांच्यावरती आम्ही घेणार आहे. मग त्यावेळी काय आपल्याला बैल पळताना वगैरे काय दिसतील का काय, किंवा काय जातील का? म्हणजे कसं होतंय 16 तारखेनंतर 1 दिवसाच्याच मध्ये, 16 तारखेला उलट बिंदास यावं, 16 तारखेला सगळी लढत बघायला, सगळी मोठी बैल पळाय असणार, मला अगदी बरोबर आहे. त्यावेळेस उलट सगळ्यांनी यावं, 16 तारखेलाच कळून देणार. मग 18 तारखेला काय तिकडे मैदान आहे खाली, काय प्रत्येक जण काय ते पळाय जाणार. 16 तारखेला तुम्हाला वाटते ना दृष्टिकोन एकदम जबरदस्त आहे. म्हणजे हिने जे आता सांगितलं का नाही, जी म्हणजे गाडी माध्यमात बैलगाडी माध्यमातून असेल सगळी महाराष्ट्रातले सगळ्यात टॉपची बैल 18 तारखेला चेक करायला जाणार ना, 16 तारखेला तुम्हाला 2-3 नंबर भेटणार त्यांनी बिंद. 16 तारखेला सगळ्यात मोठी सगळ्यात 1 नंबरची बैलगाडा शर्यत होणार, 16 तारखेला बैल पळा असणार. तर तुम्ही उलट सगळ्या, मी तर म्हणतो माहित दोन्ही बैल पळा, त्यावेळेस दोन्ही बैल करा, उलट सगळे बैल पळा कळून जाय ना कोणाचं काय, कोणाचं दम आहे. बरोबर आहे की 16 तारखेला म्हणजे बैलगाडी संघटनेनं जर निर्णय जर घेतला असेल तर खिंचम मत एकदम जबरदस्त आहे की 16 तारखेला जर तुम्ही आला तर त्याच्यातच तुम्हाला समजून जाईल की म्हणजे कोणाच्या धमक आहे आणि कोण डोपिंग विरोधात पळतोय आणि कोण डोपिंग करून बघतोय ते आपल्याला त्याच्यातून समजून येईल. आता ओंकार चढे दुसरा